हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू सरला आजीज किचन. आज आपण बनवणार आहोत लसणाचे आयते किंवा लसणाचे डोसे. खूप मऊ आणि लुसलुशीत बनतात, नक्की ट्राय करा. यासाठी लागणारे साहित्य मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. लसणाची पात आणि त्याला बारीक चिरून घेतलेलं आहे. तांदूळ आणि उडद डाळ रात्रभर भिजत घालत ठेवलेली होती. यानंतर आपण बारीक चिरलेली लसणाची पात, 2 ते 3 मिरचे, 2 ते 3 लसणाच्या कळ्या, जिरे, थोडंसं मीठ आणि थोडीशी कोशिंबीर मिक्सरमध्ये छान वाटून घेऊया. यामध्ये थोडं तुम्ही पाणी घालू शकता, थोडी कन्सिस्टन्सी रणी करायसाठी. लसूण खूप इझिली ग्रो होतो. तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये लावू शकता. हे आमच्या शेतातले आहे, खूप फ्रेश आहे. स्मूथ कन्सिस्टन्सी येई तोवर मिक्सरमध्ये याला वाटून झाल्यावर त्याला छान मिक्स करा 5 ते 6 सेकंद. आता बॅटर आपण बाजूला ठेवूया आणि चटणी बनवायला घेऊया. चटणीला लागणारे साहित्य: कांदा, टमाटर, लसणाच्या कळ्या, थोडेसं जिरं, थोडे शेंगदाणे आणि थोडी चण्याची. आता आपण कढई घेऊया. कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि बाकी सगळं साहित्य याच्यामध्ये परतून घ्या 5 ते 7 मिनटं. तुम्ही यामध्ये भिजवलेली लाल मिरची पण घालू शकता, त्यामुळे छान कलर येतो. जर तुम्हाला आंबट चटणी आवडत असेल तर यामध्ये तुम्ही थोडीशी भिजवलेली चिंच ॲड करू शकता आणि कलरसाठी थोडेसे भिजवलेले लाल मिरचे. मी 2 मिरचे घातलेले आहेत आणि वरून मी 2 चमचे लाल तिखट पण टाकणार. चवीपुरतं मीठ आणि थोडीशी साखर टेस्ट बॅलन्स करायला. अवघ्या 5 ते 7 मिनटात हे सगळं साहित्य छान मऊ होणार तेलामध्ये. मग याला थोडंसं थंड करून मिक्सरमध्ये लावून घेऊया. आमच्याकडे झणझणीत तिखट खाणारी लोकं आहेत, तुम्ही तुमच्या अनुसार तिखट ॲड करू शकता. आता मिक्सरच्या भांड्यात आपण घेणार आहोत थोडीशी कोशिंबीर आणि तेलात शिजवलेलं चटणीचं साहित्य. ही मल्टीपर्पज चटणी आहे. तुम्ही भातासोबत खा, पोळीसोबत खा, डोसासोबत खा. ही खरंच खूप चांगली चव देईल. मी थोडं तिखट ॲड केलेलं आहे, तुम्ही तुमच्या अनुसार तिखट ॲड करू शकता. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून ही मिक्सरवरून वाटून घेऊया. आता चटणीला फोडणी देऊया. थोड्या तेलामध्ये जिरं, मोहरी, मिरचे, कढीपत्ता. माझ्याकडे कढीपत्ता अवेलेबल नव्हता म्हणून मी ॲड नाही केला, पण तुम्ही आवर्जून ॲड करा. चटणीला खूप चांगला कलर आलेला आहे. चला आता तवा घ्या, तव्याला ग्रीस करा, छान गरम होऊ द्या. थोडं पाणी घालून चेक करा. जर बुडबुडे येत असतील म्हणजे तवा आपला रेडी आहे. लसणाच्या आयत्याचं बॅटर छान डोस्यासारखं तव्यावर पसरवून घ्या. लसणाचे आयते तव्याला नाही चिपकत, खूप चांगले निघतात. आपले लसणाचे आयते रेडी आहेत. छान चटणीसोबत सर्व करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.